चला सर्व शेळी पालकांना माऊली आवडचा नमस्कार. सर्व शेळी पालकांचं वेगवेगळ्या फॉर्ममध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. बघा आता काल आपण टॉपिक बनवला शून्यातून विश्व निर्माण कसं करायचं, कुठल्या पिरियडवरती काम करायचं हे सांगितलं. आता बघा, आणि त्याच्यामध्ये बोलताना एक पॉईंट असा बोललो होतो की शून्यातून विश्व निर्माण कसं करायचं, आर्थिक परिस्थिती डेव्हलप कशी करायची, भांडवल कसं उभं करायचं. आता बघा, ह्या गोष्टी जर पटल्या तुम्हाला तर मान्य करा, नाहीतर फुल स्टॉप द्या, काही विषय नाही. कशा माहिती का, 100 साल पहिले मुझे तुमसे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा. चला पुढं. आता काय करायचं, आर्थिक परिस्थिती सुधारायची कशी. बघा, समाजामध्ये भरपूर लोक असेच आहेत की काहींना एक हात नाही, काहींना एक पाय नाही, कुणी कुणी अपंग आहे. शेळी पालनाची जिद्द आहे मनामध्ये. एक हात आहे, एक नाही आहे. एका हातानं काम होतं, एका हातानं काम होत नाही. चला ठीक आहे भैया, आपण तळागाळातला शेतकरी मोठं करण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे. आता बघा, आता काय करायचं हे करताना, आता आर्थिक परिस्थिती डेव्हलप कशी करायची ह्या गोष्टीला थोडा वेळ लागणार. वेळ कसा लागणार, लोक नाव ठेवणार. जवळचे व्यक्ती तुम्हाला नाव ठेवणार, म्हणजे ठेवणार, 100% ठेवणार. बस का, आता हेच बाकी राहिलं होतं आम्हाला, हेच बघायचं होतं. लोकांचं लक्ष द्यायचं नाही, लोकांकडं बघायचंच नाही. आणि काय बोलायचं तुला, बोल. आपलं टार्गेट आपल्याला चेस करायचे, आपली परिस्थिती आपल्याला डेव्हलप करायची. आपण भूमी नाही, आपल्याला दुसरा सहारा नाही. कष्ट करण्याचे आपल्यामध्ये दाना ठेवा, जिद्द ठेवा. समाज नाव ठेवणार म्हणजे ठेवणार, बरोबर का. आता काय करायचं बघा, किती लागणार आपल्याला सुरुवात, पैसे किती लागतील. आर्थिक पैसा कमावण्यासाठी पैसाच लागतो, हे तर मान्य करावं लागेल सगळ्याला. हा ठीक आहे, चला. मग ठीक आहे, असे पण भरपूर लोक आहे साहेब पैसाच नाही आहे. हा, ते पण मान्य करावं लागेल. पैसा लावल्यानंतर पैसा भेटतो, हे 100% हे सृष्टीचा नियम आहे. पण याच्यामध्ये सोल्युशन भरपूर आहे ना. परिस्थिती कशी बदलायची आपल्यावरती डिपेंड असतं. आपण देऱ्या हरी पलंगावरी म्हटलं नसतं जमत, आपल्याला काहीतरी पर्याय शोधावा लागणार. आणि तो पर्याय तुम्हाला मी सांगतो, तुमच्या बुद्धीला जर पटला तर मान्य करा, नाही तर त्याला फुल स्टॉप द्या. आता बघा काय करा, सिंपल विषय सांगतो तुम्हाला मी आता. आणि ह्या गोष्टीला समाज नाव ठेवणार आहे. तर बघा, समाजाकडलं बिलकुल दुर्लक्ष करायचं, आपण आपलं टार्गेट चेस करू. तर कसं करायचं बघा तुम्ही. आता महाराष्ट्रामध्ये धार्मिक स्थळ भरपूर आहे. आता हा पॉईंट तुम्हाला कुणी सांगितलं नसेल, ऐकला असेल, हे माझं पर्सनल ऑब्झर्वेशन सांगतो तुम्हाला. आता मी महाराष्ट्र राज्यामध्ये ना भरपूर असे धार्मिक स्थळ, असे मोठमोठे देवस्थाने. बघा, आता आपल्याला आपल्या स्वतःच्या कष्टाची इन्व्हेस्टमेंट ह्या बिझनेससाठी किती लागणार आहे ते सांगतो. ओनली 100 रुपये लागणार आहे आपल्याला. किती लागणार, 100 रुपये. आणि 100 रुपये कोणाकोणतरी उसने घ्या, त्याला सरळ सांगून द्या, 1 महिन्यानंतर तुला 100 रुपये नाही 110 रुपये देतो, संपला विषय. 110 त्याला आपल्याला द्यायचं आहे, एवढं डोक्यात ठेवायचं. एकही रुपये कुणाचा बुडायचा नाही, आपल्याला लागणार 100 रुपये. आता बघा, आपल्याला 20 रुपयाचा बुक्का घ्यायचा, बुक्का काळ्या कलरचा बुक्का. आणि आपल्याला 20 रुपयाचा घ्यायचा अष्टगंध. किती झाले, 40 रुपये. आणि 20 रुपयाची घ्यायची आपल्याला गणगोळी. म्हणजे त्या गणगोळी आधी लावली का, नंतर त्या अष्टगंध बुक्का लावते, बरोबर आहे का. 60 रुपये आपले खर्च झाले. 20 रुपयाची आपल्याला हे तिन्ही वाट्या एकत्र ठेवण्यासाठी एक प्लेट लागणार. किती झाले, 80 रुपये. आणि 20 रुपये लागण्याला आपल्याला ते गण लावण्यासाठी सिम्बॉल, ते तारीचं सिम्बॉल असते ना, ते सिम्बॉल बनवण्यासाठी किती झालं खर्च आपला, 100 रुपये. एकदम टॉप टिपमध्ये कपडे घालायचे, त्या प्लेटमध्ये पूर्ण वस्तू ठेवायच्या. डायरेक्ट धार्मिक स्थळ ज्या ठिकाणी आहे बघा, तुम्ही आता विचार करा, एक व्यक्ती दिवसाला 100 लोकांना जर गंध लावला तर आपल्याला 1 रुपया आता मार्केटमध्ये राहिलाच नाही. समोरच्या व्यक्तींना 1 रुपये चुकून एखादा व्यक्ती टाकतो, 5 रुपये, कोणी 10 रुपये टाकतं, कोणी 5 रुपये टाकतं, तर कोणी 2 रुपये टाकतं. आणि प्लस आता 20 रुपयाचा पण डॉलर मार्केटला आला, कोणी 20 रुपये टाकतं. जो देगा उसका भला, जो नाही देगा उसका भी भला. आता बघा तुम्ही, एका वारीसाठी, पंढरपूर यात्रेसाठी मिनिमम पब्लिक 15 लाख ते 16 लाख येते, बरोबर आहे का. विश्व निर्माण कसं करायचं शून्यातून, पॉईंट हा चालू आहे, लक्षात घ्या.
फक्त आपल्यामध्ये ते जिद्द ठेवा का ह्याच्यावरती कष्टाचा पैसा साहेब येऊ, हरामाचा नाही. आपण वाईट काम नाही करू लागलो. तुम्ही ज्या ज्या व्यक्तीला गंध लावणार आहे तो व्यक्ती तुम्हाला एखादा 10 पैकी 2-3 व्यक्ती देणार नाही. 2-3 व्यक्ती 10,000 रुपये टाकतील ना आपल्याला. काय करायचं आहे आणि किती. आणि आपलं टार्गेट ठेवा, आपला गोल सेट ठेवा की ह्या पैशावरती धार्मिक स्थळावरचा पैसा आहे आणि हा पैशामध्ये आपला संसाराचा उदरनिर्वाह कसा सेट करू, आपली लाईफ याच्यावरती कशी सेट करू, एवढा पॉईंट लक्षात ठेवा. आता काय करायचं बघा, तुम्ही अंदाज लावा. आता जर एका पंढरपूर विठ्ठल पंथासाठी जर 15 लाख लोक येत असेल तर धार्मिक स्थळ महाराष्ट्र राज्यात भरपूर आहे. बरोबर आहे का. आता ठीक आहे, ह्या गोष्टीला थोडा वेळ लागेल, पण आपल्याला मिनिमम 1 महिना ती यात्रा चालते. बरोबर आहे का. आषाढी असेल, कार्तिकी असेल, 10-12 लाख लोक जर त्या पब्लिक त्या दर्शनासाठी येत असेल आपल्याला विठ्ठल भगवंताच्या, तर आपण त्या 1 महिन्यात जर 1 लाख लोकांना जर गण लावला, मिनिमम सर्वांनी जर 1-1 रुपया जर दिला तर आपले 1 लाख रुपये बनणार आहे. लक्षात घ्या. का माहिती का, आपण अपंग आहे. मला हा त्या व्यक्तीचा फोन आलता म्हणून मला ही तुम्हाला पॉईंट सांगायचं काम पडलं की ठीक आहे ना, तो हाडकाम नाही करू शकत. आपल्याला भगवंताने दोन्ही हात दिले, दोन्ही पाय दिले, आपण कितीही हाडकाम करू शकतो किंवा कंपनी करू शकतो, लोकांची मोलमजुरी करू शकतो. पण त्या व्यक्तीला हात अपंग असल्यामुळं लय लोक आहे खतरनाक आहे सर, दुनियामध्ये लय खतरनाक पब्लिक आहे आणि इतकी परिस्थिती कोणकोणची बेकार आहे ना, लय भयानक आहे. आता हे पॉईंट मला लक्षात आलं. मी म्हटलं ह्या व्यक्तीसाठी आपल्याला काहीतरी सोल्युशन शोधावं लागणार. बघा आता एक दिवस मी वारीला गेलो होतो, संध्याकाळच्या टायमाला त्या व्यक्ती जो गण लावत होता त्याच्या पाठीमागच होतो. दिवसभर काहीच घेणं देणं नव्हतं, त्याच्या पाठीमागच होतो. त्या संध्याकाळी बाबाला त्या व्यक्तीचं मी दर्शन घेतलं, त्यांना 10 रुपये माझ्यातर्फे दिले आणि त्यांना म्हटलं बाबा इमानदारीनं देवाच्या दरबारात या, आपल्याला इमानदारी सांगा तुम्हाला आज दिवसभरात पैसे किती भेटले. त्या माऊलींना ते पैसे मोडले ना साहेब, ते चिल्लर तर 1,500 रुपये त्या व्यक्तीला गण लावायचे भेटले होते. आणि प्लस फ्री ऑफ कॉस्टमध्ये जेवण, जिथं पंगत बसन तिथं जेवून घ्यायचं. वाईट काम, तो देवाला टिळा लावलेला पैसा वाईट मार्गाला लावायचा नाही, एवढं टार्गेट लक्षात ठेवा. म्हणजे काय होईल माहिती का, आपण कशासाठी मर्म करू लागलो, ती आपले लाईफ सेट करण्यासाठी, शून्यातून ईश्वर निर्माण करण्यासाठी. बघा आता ते 1 लाख रुपये जर 1 लाख लोकांना आपण जर गण लावलं तर आपल्याला 1 लाख रुपये भेटणार आहे. पण तुमची धावपळ होणार, 100% होणार. खर्च केलेला आहे आपण 100 रुपये, लक्षात ठेवा. फक्त 100 रुपये लागणार आहे. का, जे लोक अपंग आहे त्यांच्यासाठी सांगू लागलो ही गोष्टी. हे पटलं मान्य करा, नाहीतर फुल स्टॉप द्या. बरोबर आहे का. जे भगवंताला माझ्या बुद्धी दिली अपंग व्यक्तीसाठी, आणि जर का देवाच्या दरबारातला पैसा आपण जर चांगल्या कामाला जरा नाही वापरला तर तुमचा 100% नायनाट होणार, म्हणजे होणार. हे पण लक्षात ठेवा. बरोबर, इथपर्यंत कळलं. आता आपल्याला माहिती आहे आपण 1 महिना किती कष्ट केले, मग त्या कष्टाच्या पैशावरती आपण ज्या व्यक्तीकडनं 100 रुपये घेतले होते त्याचे त्याला 110 रुपयाची बोली केली, 110 रुपये रिटर्न द्या. आणि जो इन्कम तुमचा त्या धार्मिक स्थळावरती झालेला आहे ते धुवून तुम्ही असं म्हणणार नाही की शेळीपालनच करा, असा व्यवसाय निवडा की जेणेकरून तुम्ही तुमचा परिवार सुखी ठेवू शकता. बरोबर आहे का. ह्या गोष्टी जर पटल्या असेल तर मान्य करा, नाहीतर विषय सोडून द्या. पण ही परिस्थिती सांगतो तुम्हाला, हे आपल्याला शून्यातून ईश्वर निर्माण करायचं ना, याच्यासाठी चालू आहे साहेब. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आठवणीने करा. आणि अशा व्यक्तीला शेअर करा की खरोखर तो त्याची लाईफ सेट करू शकतो आणि त्याला आपली गरज आहे. आपण आहे ना सर, 100% आपल्याला जर एखादा पॉईंट कळला का डायरेक्ट डीपमध्ये सांगणार. डीपमध्ये अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. याच्यानंतर वी गोट फॉर्म आपण. आणि दुसरा एक पॉईंट सांगतो, आपण 36 जिल्ह्यात कामं करतो साहेब. 36 जिल्ह्यात वी गोट फॉर्मची मुलं आहे, काहीच काळजी न करू नका. आपण आहे. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या टॉपिकवरती. धन्यवाद.